खेती या रस्त्यावरील एस ए मिशन स्कूल ते मलोनी जॅकवेल रस्त्याची दुरावस्था झाली आहे। वाहन चालवताना नेमका कुठला खड्डा चुकवावा व कुठला नको या विचारात चालक गोंधळून जात आहेत। परिणामी वाहनाचे अपघात व मेंटेनन्स वाढत आहेत। अनेकांना हाडाच्या दुखण्याने त्रस्त केले आहे। परिणामी प्रचंड आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतोय। त्यामुळे हा रस्ता म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न निर्माण झालाय। सध्या मान्सून सुरू झाला आहे, पण मोसमात जेवढा पाऊस पडला तेवढेच खड्ड्यांना उकळून टाकले आहे। असंख्य खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारक घायकुतीला येत आहेत। रस्त्याची ही दयनीय अवस्था अभियंत्याला का दिसत नाही, की दिसत असूनही जाणून बुजून डोळ्यावर गांधारीची पट्टी ओढली जाते, हे परिसरातील नागरिकांना व वाहनधारकांना समजेनासे झाले आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। परिणामी खड्ड्यांचे अडथळे पार करताना वाहन चालकांची दैना होत असून त्यात वाहतूक कोंडीची भर पडली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने खडी बाहेर आली असून दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकार वाढले आहेत। पावसाळा सुरू झाला की त्या पाठोपाठ रस्त्यावर पडणारे खड्डे ही समस्या आलीच। वर्षानुवर्ष हाच अनुभव। जून पासून सुरू झालेल्या पावसामुळे शहराच्या खेती या रस्त्यावरील पाटीलवाडी ते मलोनी जॅकवेल रस्त्याचे भीषण चित्र पाहता रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे असा प्रश्न पडतो। अशा रस्त्यावरून ये जा करताना अनेकांच्या पोटात खड्डा येतात। प्रश्नचिन्हच्या टीमने मंगळवारी शहरातील बहुतांश भागात फिरून पाहणी केली असता हे वास्तव दिसले। त्यानंतर जपून जा रे, पुढे खड्डा आहे असेच म्हणावेसे वाटत आहे। प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा।